निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय जे 1993 ला जे उभारलं होतं, त्याला ए ग्रेड नॅक मान्यता प्राप्त आपल्याला मिळणारच होतं, पण एका पॉईंटनी ते हुकलं, म्हणजे B+ मध्ये आपण आज तिथे आहोत. त्या व्यतिरिक्त 2024 ला उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून आपल्या गोंडवाना विद्यापीठातर्फे आपल्या याच्यामध्ये त्याला मान प्राप्त झालेला आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आपणही एक कार्यक्रम घेतला होता, मी IAS होणार सारखा. त्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटते की त्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन चेतना एक आली, नवीन उत्साह आला. विविध क्षेत्रात मातब्बर असलेले लोक येऊन आपले व्याख्यान देतात, आपले अनुभव शेअर करतात, तेव्हा विद्यार्थ्यांना थोडासा पाठबळ मिळते आणि त्याच्यामुळे देखील विद्यार्थी त्या कामाला लागतो की नाही, आपणही कलेक्टर होऊ शकतो, आपणही तहसीलदार होऊ शकतो. वर्मी कल्चर जे गांडूळ खताचं जे आहे, आम्ही नर्सिंगचे कोर्सेस लॉन्च करणार आहोत, त्याची पण तरतूद झालेली आहे. मी जसं आता सांगितलं की प्रत्येक हाताला रोजगार मिळालाच पाहिजे. ताडोबा सारख्या ठिकाणी रिसॉर्ट्समध्ये हॉटेल मॅनेजमेंटला लागणारा जो कोर्स आहे तो डेव्हलप करून इथले मुलं भूमिपुत्र जे आहे हे कसे लागतील, त्यांना त्या याचा कसा फायदा होईल, ह्या क्षेत्रात जेव्हापासून आलोय तेव्हा आम्ही त्या चष्म्यातून पाहणं पण सोडलेलं आहे की हा या भागातला, तो त्या भागातला, किंबहुना तो या धर्माचा, तो या पंथाचा. आम्हाला ते पाहणं शक्य नाही आणि तसे संस्कार पण नाही. नवीन नवीन गेम्स जे आहे ते आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. त्यामध्ये आम्ही धनुर्विद्या हा गेम्स केला होता, इंट्रोड्यूस केला होता. त्याच्यासाठी लागणारी सगळी सुख सुविधा ज्या आहे त्या सगळ्या आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्याच्यामुळे ते विद्यार्थी आज राज्यस्तरावर जाऊन आपलं प्रतिनिधित्व करत आहे. त्या दृष्टीने आजची जी पिढी आहे त्या पिढीकडे माहिती भरपूर आहे. म्हणजे तुमच्याकडे मोबाईल आल्यामुळे तुमच्याकडे माहिती भरपूर आहे, परंतु तुमच्याकडे नॉलेज नाही आहे, ज्ञान नाही आहे. हा जो माहिती ते ज्ञानाचा जो प्रवास आहे, इथं आमचं ऍक्च्युअली काम होत आहे. दिव्यांगासाठी एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर राहिलेला आहे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचा, पण त्यासाठी अशी विशेष, जसं आपण म्हटलं की विशेष एखादी कॉलेज किंवा अभ्यासिका अजूनपर्यंत आपल्याकडे नाही आहे. परंतु त्यांचा 3% जो रिझर्वेशन कोटा आपल्याकडे असतो, त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना, त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या पण काही सुखसुविधा आहे त्या संस्थेमध्ये ऑलरेडी आपण सुरू केलेला आहे. आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक भद्रावतीच्या भूमीमध्ये आलेलो आहोत. ज्या भद्रावतीच्या मायभूमीतून शिक्षणाचं महामेरू आणि वटवृक्ष ज्यांनी निर्माण केलं असं व्यक्तिमत्व आणि त्या विस्तीर्ण शाखा ज्या आहेत आज शिक्षणाच्या वेगवेगळ्या दालनामध्ये कार्यरत आहेत, अशा व्यक्तिमत्वांच्या आणि त्यांच्या दुसऱ्या पिढीशी आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये स्वर्गीय निळकंठरावजी शिंदे माजी आमदार, ज्यांनी आपली कारकीर्द जी आहे शिक्षणासाठी आणि शैक्षणिक घडामोडीसाठी येणाऱ्या पिढीसाठी दिशा ठरवली, अशा व्यक्तिमत्वांच्या दुसऱ्या पिढीशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांचं व्यक्तिमत्व एक भद्रावतीकरांसाठीच नव्हे तर चंद्रपूर जिल्हा नव्हे तर किंबहुना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये इथून निघालेले विद्यार्थी जे आहे उच्चांक पातळीवरती आपलं कर्तृत्व गाजवत आहे. अशा शिक्षण क्षेत्रातील एका आगळ्यावेगळ्या शाळेला आपण महाविद्यालयाला इथे भेट दिलेली आहे आणि या भेटीअंती इथे आपण संवाद साधणार आहोत त्यांचे चिरंजीव डॉक्टर कार्तिक निळकंठरावजी शिंदे यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. मला असं वाटतं की या भद्रावतीच्या ऐतिहासिक क्षेत्राबरोबरच जी वाटचाल आहे या शिक्षण संस्थेची आणि त्या संदर्भात जे आहे आपण चर्चा घडवून आणणार आहोत. कृपया आपला परिचय जो आहे आपण इथे. ओके, माझं नाव डॉक्टर कार्तिक निलिमा निळकंठराव शिंदे आहे. सध्या भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचा सचिव म्हणून मी कार्यरत आहो. सोबतच निळकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये मी असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो आहे आणि भद्रावतीकर आहे. जन्माने आणि कर्माने इथेच जन्मलो, वाढलो आणि हा थोडासा अल्पसा परिचय आहे माझा. शैक्षणिक म्हटलं तर माझं MSc झालेलं आहे फिजिक्समध्ये, पदार्थ विज्ञान शाखेमध्ये. त्यानंतर मी MPhil केलं, PhD केलं भौतिकशास्त्रामध्येच आणि त्यानंतर साऊथ कोरियाला जाऊन पोस्ट डॉक्टरेट ही डिग्री हस्तगत केली आणि त्यानंतर इथे कार्यरत रुजू झालो. मला इथे या भद्रावतीच्या मायभूमीमध्ये वटवृक्ष जे आहे, ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला, शिक्षणाचं माहेरघर जे आहे, अनेक विद्यार्थ्यांसाठी दालन निर्माण केलं आणि आज तो वटवृक्ष जो आहे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात आपली उत्तुंग कामगिरी ज्यांनी घडवली आहे, अशा व्यक्तिमत्वाची दुसऱ्या पिढीशी आपण संवाद साधत आहोत.
आपल्या मी इथे आपल्या बाबांच्या संदर्भात जर आपण कार्यप्रकाशावरती आपण वळतोय, बाबा आपले या भद्रावती नगरीचे आमदार म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे. बरोबर. तो काळ असेल कदाचित 1978च्या दरम्यान त्यांनी जे आहे आपल्या इंग्रजींच्या काळामध्ये त्यांची वाटचाल भद्रावतीसाठी एक वेगळी होती आणि त्या कारकिर्दीमध्ये त्यांचा अनेक जे आहे गावांशी किंबहुना इथल्या ग्रामीण परिस्थितीशी दुःखित वंचित अशा लोकांशी जनसंपर्क आलेला आहे. आणि त्याबरोबरच आपले शरद पवार जे केंद्रीय मिनिस्टर झालेले आहेत किंबहुना 4 ते 5 वेळा मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांचं येणंजाणंही आपल्या घराची सलगीचं होतं. बरोबर. त्या काळात त्यांनी चाललेली राजकीय प्रवास, त्या काही आठवणी, त्यांनी चालवलेली एक मुहूर्तमेढ ह्या तुम्ही तुमच्या यात जपून ठेवलेल्या असतील आणि त्याला आपण उजाळा देणार आहोत. या भद्रावतीच्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये येण्याच्या अगोदर त्यांनी एका खेड्यातून वाटचाल केली आणि ती स्वर्गीय यमुनाताई यशवंतरावजी शिंदे ही शाळा जी आहे ग्रामीण परिसरात, ती जंगलांच्या परिसरात होती. तिथला प्रवास त्यांचा चाललेला आणि घोडदौड, त्यानंतर हळूहळू ते भद्रावती आणि वरोळा वेगवेगळ्या याच्यामध्ये जे कॉलेज, वेगवेगळे कॉलेज आहे ते आपण तुमच्याकडून आपण बरोबर. या संदर्भात आपलं जे बाबांची कारकीर्द जे आहे या संदर्भात आपण जे आहे काही सांगाल? मला एक गोष्ट आवर्जून सांगावंसं वाटते की बाबाचा राजकीय प्रवास सुरू होण्याच्या अगोदरच बाबाचा शैक्षणिक प्रवास सुरू झालेला होता. स्वतः एमकॉम डिग्रीचे मानकरी होतेच ते. त्यानंतर 1971ला त्यांनी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती उभारली, म्हणजे त्यावेळेस त्यांची स्थापना झाली आणि त्यांच्या माध्यमातूनच चोरा हे जे आदिवासी गाव आहे, इथून जवळपास 25 किलोमीटरवर आहे भद्रावतीपासनं, तिथे पहिली शाळा म्हणजे 5वी ते 12वी पर्यंतची जी शाळा आहे तिथे त्याची मुहूर्तमेढ झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आदिवासी गाव असून सुद्धा तिथे शैक्षणिक आणि सामाजिक जे तिथलं जे त्याला काय म्हणते, जे तिथले जे लोक डिप्रिव्ड होते, जे मागासलेले होते, त्या लोकांसाठी तिथे शाळा उभारण्याचा मानस करणंच हे मोठं म्हणजे धाडसाचं काम होतं. ते देखील त्यांनी पेलवलं. तिथे बऱ्याच अडचणी आल्या, म्हणजे इथून बैलबंडीने जाणे म्हणा, रस्ते नव्हते, जंगलाचा रस्ता होता, तिथल्या लोकांचा विरोध होता, तरी त्यांनाही न जुमानता, कारण त्यांना जरी विजन नसेल तरी साहेबांना म्हणजे आमच्या बाबांना ते विजन होतं की बा शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षणाशिवाय त्यांची तिथे उत्क्रांती घडूच शकत नाही. त्या एकमेव हेतूसाठी तिथे चोरा या गावामध्ये तिथे शाळा उभारली आणि आज ती अजूनही सुरू आहे आणि फुलफ्रूट मध्ये. आज तिथले लोक ह्या सगळ्या कामासाठी आपल्याला धन्यवाद देखील देतात आणि आज ती शाळा नंबर 1ची शाळा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तिथून ऍक्च्युली भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीची सुरुवात झाली साहेबांची. नंतरच्या काळामध्ये राजकारणात आल्यामुळं 1978ला निवडणूक लढवली. त्यावेळेस सन्माननीय तत्कालीन पंतप्रधान ज्या होत्या इंदिरा गांधीजी, आपल्यालाही माहित असेल, त्या वरोऱ्याच्या त्या सभेमध्ये त्यांनी इस बच्चे को वोट देना है असं म्हणून त्यांनी प्रचार सभेमध्ये त्यांना याच्यावर बोलवलं होतं स्टेजवर. आणि त्यानंतरचा सगळ्यांना माहितीच आहे, तो जो रेकॉर्ड होता तो आज देखील अबाधित आहे त्यांचा. म्हणजे त्यावेळेस 59,000 मतांच्या लीडनी येणारा एकमेव माणूस होता तो म्हणजे सन्माननीय निळकंठराव शिंदे. त्यावेळेस MLA झाले साहेब. आणि नंतरच्या काळामध्ये मग काही राजकीय घडामोडी अशा वरच्या स्तरावर घडल्या की ज्याच्यामुळं 2 वर्षानंतर पोटनिवडणुका झाल्या. शरद पवार साहेबांनी पुलोद नावाचं त्यांचं एक वेगळं विंग काढलं होतं राजकीय क्षेत्रामध्ये. त्यामुळे मग त्या याच्यामधून मग ते राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला. बाबांची कारकीर्द जी आहे स्वतः वेल एज्युकेट असल्याने आणि त्यांना शिक्षणाचा गंध जो आहे त्यांच्या रक्तातच भिनलेला होता. त्यांची परिस्थिती सर्वसामान्य आलेली आहे आणि त्या भद्रासारख्या ठिकाणी सगळ्या भावंडांना एकत्र करून एक संयुक्त कुटुंबपद्धती चालवणं, त्या कुटुंबात राहणं, सगळ्यांच्या भावांची सलगी करून राहणं, हा त्यांचा एक गुणधर्म जो आहे तो अंगीकृत आणि प्रेरणादायी राहिलेला आहे. बरोबर. आणि भद्रावतीच्या या वातावरणामध्ये
किंवा या क्षेत्रामध्ये येण्या अगोदर त्यांची कारकीर्द जी आहे शैक्षणिक वाटचाल ही दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. मला इथे तुम्हाला म्हणजे म्हणावंसं वाटतं की या वाटचालीमध्ये त्यांनी या भद्रावतीकरांसाठी जी शिक्षणाचे दारं जे आहेत मोठ्या प्रमाणात विस्तीर्णपणे जी संकल्पना आहे, विजन होतं त्यांच्यामध्ये की राजकीय प्रवासाबरोबरच इथला माझा वर्ग जो आहे जो सर्वसामान्याची कुठल्या तरी अडचणी विविध अडचणीमध्ये आहे किंवा शैक्षणिक जे क्रांतीचं एक पाऊल इथं उचलायला पाहिजे ते त्यांनी उचललं. किंबहुना हा प्रवास जो आहे राजकीय प्रवास आणि समाजकारण आणि शैक्षणिक प्रवास हा तिन्ही प्रवासाचे ते साक्षीदार झालेले आहेत. इथे जे आहेत आजच्या घडीला तुम्ही भावंडं जे आहेत म्हणजे डॉक्टर विवेक शिंदे तुमचे मोठे बंधू ते आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय सेवा जे आहे महाविद्यालयाचे ते एक प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर जे आहेत तुमचे छोटे बंधू जे आहेत आपले विशाल शिंदे हे सुद्धा डॉक्टरेट झालेले आहेत. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये जे आहेत या संस्थेची धुरा जी आहे मोठ्या प्रमाणात एक बाबांच्या नंतर सांभाळलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या तुम्हाला त्या पद्धतीने त्यांनी अवगत केलेल्या आहेत. इथली जी कॉलेजची वाटचाल जी आहे ही वाटचाल कशी झालेली आहे? थोडं अजून मागे जाऊया. जसं 1971ला संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर यमुनाबाई शिंदे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय चोऱ्याला इथे झालं. त्यानंतर 1984ला भद्रावती शहरामध्ये 3 मराठी प्राथमिक शाळा, यशवंतराव शिंदे प्राथमिक शाळा भंगारामवाड, यशवंतराव शिंदे प्राथमिक शाळा चिचोर्डी आणि सूर्यमंदिरवाड अशा 3 ज्या अनुदानित महाराष्ट्र शासनात मान्यता प्राप्त आपल्या शाळा सुरू झाल्या 1984ला. त्या आजतागायत सुरू आहे 1 ते 7. त्यानंतर 1991ला इथे यशवंतराव शिंदे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय इथे सुरू झालं. 1993लाच निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय आपल्या इकडल्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये सुरू झालं. त्यानंतर 1999ला तिथे जी सायन्स फॅकल्टी होती त्याला जोडून 1999ला आपण आर्ट फॅकल्टी सुद्धा आणलेली. आणि एवढा सगळा पसारा असताना नंतर जेव्हा 2014मध्ये आम्ही आलो तेव्हा आम्ही पहिले निळकंठराव शिंदे खाजगी प्रायव्हेट ITI म्हणून ओपन केलेलं आपल्या या बिल्डिंगच्या मागच्या साईडला आहे ते. नंतर 2018मध्ये मातोश्री निलिमाताई शिंदे विज्ञान कला आणि कॉमर्स असं महिला महाविद्यालय सुरू केलं. आणि 2019ला डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय इथे भद्रावतीला सुरू केलं. आणि नंतरच्या काळामध्ये 2022मध्ये कोरोना काळ जसा संपला तेव्हा कैलासवासी निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा इथे सुरू केलं. तर हा असा जो प्रवास आहे जो म्हणजे जे वटवृक्ष जे आज दिसत आहे त्याचं रोपटं मात्र साहेबांच्या हातून चोऱ्या या ठिकाणी लागलं. आज ते खूप असं विस्तीर्ण दिसत आहे पण त्याची मुहूर्तमेढ जी होती ती 1971ला तिकडे चोऱ्या या शहरात झालेली. बाबांचा स्वभाव हा मुसद्दी आणि निर्भय आणि ताठर म्हणजे कठीणपणा जो आहे त्यांच्या चेहऱ्यावरती जी आहे बरोबर एक वेगळी मुद्रा जी आहे समोरच्याला एक छाप टाकणारी मुद्रा झालेली आहे. बरोबर. पण त्यामागचा माणूस म्हणून जे आहे ते हृदय जे असते की एका कोमल आणि माणसातली माणूसपायच जाणीव जी आहे त्यांच्यामध्ये ती ज्यांना ओळखता आली त्यांनी ओळखली किंबहुना ज्यांना ओळखता आली नाही त्यांच्या समोर त्यांचा स्वभाव हा निर्भय आणि एक कठोर व्यक्ती म्हणून झालेला आहे. परंतु ज्या सहवासात जी व्यक्ती घडले त्यांच्या सहवासामध्ये त्या व्यक्तींना बाबांच्या अनेक बाबांनी दाखवलेल्या वेगवेगळ्या दिशा आणि विविध विषयावरती विचारमंथन त्याचबरोबर शैक्षणिक वाटचाल या प्रवासामध्ये त्यांनी खूप कठीण परिस्थितींना सामोरं गेले. मला इथे याबरोबरच इथे आपल्याला नमूद करावं असं वाटतं विचारावं वाटतं की त्यांच्यासमोर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाटचाल करणारे सवंगडी जे आहेत त्यांची मित्र की ज्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये सहभाग दिला किंवा हिरिरीने सहभाग घेतला असे कोण आहेत की जे त्यांच्यासोबत राहिलेले आहेत या शिक्षण क्षेत्रातलं वटवृक्ष निर्माण करण्याकरता?
सुरुवातीचा काळ थोडासा कठीणच होता, त्यामुळे आता ते व्यक्तिमत्व जिवंत आहे की नाही असं सांगता नाही येणार, पण त्यावेळेस सन्माननीय मोहनराव पुसनाके म्हणून होते, जे आजही जिवंत आहे, म्हणजे माझ्या पाहणीतले जे आहे ते. त्यानंतर एक गोवारदीपे गुरुजी म्हणून होते, जे पहिले चोऱ्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. आणि त्यानंतर लोक जुळत गेले, बरेचसे लोक आहे, काही स्वर्गवासी झाले आता या काळामध्ये, पण त्यांच्या सोबत असणारे सगळे लोक, खास करून वानखेडे सर जे आहे ते सुरुवातीच्या काळापासून होते. वानखेडे सरांना कदाचित तुम्ही ओळखत असाल, प्राचार्य जयंतराव वानखेडे, ते आता PhD पण झालेले आहे. पण ते माझा जन्मापासून मी बघतोय हे, म्हणजे बालपणापासूनच, की ते सोबत सोबत साहेबांच्या सावलीसारखे सतत बाबाच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहिलेले आहे. त्यानंतर आमच्या आईचा पण त्यामध्ये फार मोठा सहभाग राहिलेला आहे, कारण बाबाचं जे व्यक्तिमत्व होतं आणि बाबाचं जे क्षेत्र होतं, राजकीय क्षेत्र म्हणा, आता शैक्षणिक क्षेत्र म्हणा, त्याच्यामुळं पाठीशी खंबीर होत्या. आम्हाला सांभाळण्यामध्ये त्यांचा खूप म्हणजे मोठा सहभाग आहे. आणि ते जर नसतं तर कदाचित साहेब एवढे समोर गेले सुद्धा नसते असं म्हणायला काही हरकत नाही. मला वाटतं की आई निलिमाताई यांनी ज्या तुम्हा भावंडांना सगळ्यांना सांभाळत गोंधळत म्हणजे एक कुटुंब जे आहे, एकत्र कुटुंब, तुमची वेळ जी आहे निघाली, जेवणाची वेळ आणि सगळे वेळ नियोजित वेळ आहे, बरोबर राहिलेली आहे माझ्या माहितीनुसार. आणि त्यावेळेला तुम्हाला उपस्थित असणं, कुठे असा तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रात असा, पण तिथे उपस्थित असणं गरजेचं असतं आणि राहत होतं. बरोबर. पण त्याचबरोबर आईंनी बाबा जे आहे सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात धावपळ सुरू असताना, शिक्षणाचं क्षेत्र वेगळं असताना आईंनी जी भूमिका वठवली ती खूप मोलाची झालेली आहे. बरोबर. आणि आईशिवाय या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या विस्तीर्ण विभागाकडे म्हणजे वाटचाल करता आली नसती. आणि एका पुरुषामागे एका स्त्रीचा खूप मोठा वाटा असतो. आणि किंबहुना त्यांनी ते आई म्हणून जे आहे या वटवृक्षाचं एक मूळ जे आहे किंवा हे आहे म्हणून त्या राहिल्या. आणि त्यामुळे आज हे सगळं चित्र जे आहे भद्रावतीसारख्या ठिकाणी दिसत आहे. मला एक इथे मला जे एक आवर्जून इथे विचार असं वाटतं की हे भद्रावती जे आहे ती भद्रावती, आपण थोडं बॅक जाऊया. भद्रावतीच्या अगदी ग्रामपंचायत स्तर होतं, पण ग्रामपंचायतच्या थोडी चिचोडी एक ग्रामपंचायत होती. आणि चिचोडी ग्रामपंचायत वेगळी आणि भद्रावती वेगळं. चिचोडी या ग्रामपंचायतीमध्ये शाळा जी आहे उभी झालेली आहे. आणि तो ग्रामीण विभाग जो आहे, म्हणजे एक भद्रावती वेगळं ग्रामपंचायत आणि चिचोडी याच्यामध्ये जेव्हा हे होत असताना की भद्रावती नगरीमध्ये रूपांतरित केव्हा झालं, म्हणजे जे चिचोडी शाळा ही भद्रावतीमध्ये आली? तसं मला त्याबद्दल तर एवढं असं खोलात जाऊन सांगता येणार नाही, पण माझ्यासाठी भद्रावती म्हणजे भद्रावतीच होतं. म्हणजे जेव्हापासून मला माझ्या हातात जेव्हा आलं, म्हणजे जेव्हा मला समजायला लागलं, तेव्हापासून माझ्यासाठी भद्रावती म्हणजे भद्रावती. आणि चिचोर्डी म्हणजे भद्रावतीतला एक वार्ड म्हणा किंवा छोटासा भाग म्हणा, जसा आपला किल्ला वार्ड आहे किंवा सूर्यमंदिर वार्ड आहे, तशासारखा एक चिचोर्डी भाग. भौगोलिक दृष्ट्या त्याचं कसं विभाजन झालं हे मला सांगणं थोडं कठीण होईल, पण ह्या क्षेत्रात जेव्हापासून आलोय तेव्हा आम्ही त्या चष्म्यातून पाहणं पण सोडलेलं आहे की हा या भागातला, तो त्या भागातला, किंबहुना तो या धर्माचा, तो या पंथाचा. आम्हाला ते पाहणं शक्य नाही आणि तसे संस्कार पण नाही आमच्यावर, की बा हा गरीब आहे, तो श्रीमंत आहे, किंवा तो त्या धर्माचा आहे, तो या पंथाचा आहे, तो या जातीचा आहे, असं सांगणं कठीण आहे. त्याच्यामुळं तो आमच्यासाठी मुद्दाच राहिलेला नाही मुळात. आणि बरं, आपण ज्याही क्षेत्र जे आहे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, आणि आज तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक वेगवेगळे विभाग, संशोधन केंद्र आहे. KG to PG पर्यंत शिक्षणाचं जे दालन आपण उभं केलेलं आहे. वेगवेगळ्या इथे जे आहेत किंवा अनेक शाळा आहेत नशातला भाग नाही आहे, पण त्या पलीकडे त्या शाळांना ज्या शिक्षण जे आहे, उच्च शिक्षण असायला पाहिजे, ते काही अंशी त्यांना त्यापर्यंत पोहोचता आला नाही, पण तुम्ही ती बदल गाठलेली आहे आणि उच्च शिक्षणापर्यंत. त्यामुळे इथले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आज काम करत आहे. महाराष्ट्रात नव्हे, देशाच्या बाहेर सुद्धा विद्यार्थी जे आहेत PhD करून बाहेर पडलेले आहेत. हा परिसर जो आहे राहिलेला आहे तुमच्या कॉलेजचा, हा किती याच्यावरती एकरावरती विस्तारित आहे? हे जे दालन उभं आहे इथं, म्हणजे प्राथमिक शाळा आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि प्रशासकीय महाविद्यालय आणि आपला
निकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, हे जवळपास 7 ते 8 एकराचा हा पट्टा आहे. ऍक्च्युली संस्था विखुरलेली आहे. जसं नागपूर विद्यापीठ कसं विखुरलेलं आहे, एक डिपार्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी, तसंच आपलं पण तसंच आहे. एक बिल्डिंग इथे आहे, एक बिल्डिंग बाजूला आहे, एक बिल्डिंग रोडच्या म्हणजे त्या साईडनी 100 मीटर दूर तिथे आहे. त्याच्याच समोर इंडोर स्टेडियम आहे, ते तिथून 50 मीटर अजून दूर आहे. तिथेच बॅडमिंटन कोर्ट आहे. इकडे मागच्या साईडला ITI आहे आणि या साईडला व्हॉलीबॉल कोर्ट आहे. असं विखुरलेलं हे आहे. एक बिल्डिंग वरोऱ्याला आहे. म्हणजे असा विस्तीर्ण आहे, म्हणजे असं विखुरलेलं आहे. तसं हा, एकत्रित कॅम्पस नाही आहे आपला असा. म्हणजे आपण विकेंद्रीकरण जे आहे हो. म्हणजे ज्या भागामध्ये ज्या भागात जिथं जिथं विद्यार्थी संख्या आहे, ज्यांना गरज आहे, जसं बंगाराम वार्डातली प्राथमिक शाळा आहे, ती अजूनही आजतागायत तिथेच आहे, कारण तिथल्या लोकांना त्याची गरज आहे. कारण तिथे जिल्हा परिषद वगैरे काहीच नाही आहे. त्याच्यामुळे जिथं ज्याची गरज आहे तिथं ते आहे. या शाळा कॉलेज महाविद्यालयांचा विस्तीर्ण जो परिसर आहे, त्यापैकी आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, हा जो भाग आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथलं मैदान क्रीडा जे आहे, अनेक क्रीडा जे आहे प्रेमींना किंवा इथून घडणारी नवीन पिढी जी आहे क्रीडा क्षेत्रामध्ये, त्यांनी आपली उत्तुंग कामगिरी केलेली आहे. याच मैदानाने त्यांना जिंकायला शिकवलं, किंबहुना हारायला शिकवलंही असेल. पण आता जिंकायचं कसं आणि नवीन उमेद घेऊन कसं जायचं, हा एक ग्राउंड आहे. फक्त क्रीडा करतच नाही, तर इथला प्रवास हा सांस्कृतिक सुद्धा राहिलेला आहे. सांस्कृतिक त्याला राजकीय प्रवास झालेला आहे. भद्रावतीमध्ये आज कुठलाही मोठा व्यक्ती येत असेल तर या ग्राउंड शिवाय दुसरं ग्राउंड नाही आहे. बरोबर. महाराष्ट्राचे किंबहुना मुख्यमंत्री असो, केंद्रीय मंत्री असो, की इतर बरेच राजकीय मंडळी या मैदानावरती, मला वाटते काही ठिकाणी हेलिपॅड वगैरे बंद तयार करणार होतं. तर अशा अनेक जे आहे या कॉलेजमध्ये अनेक राजकीय नेत्यांचं येणं झालं आहे आणि जाणं पण झालेलं आहे. म्हणजे हे कॉलेज जे आहे, म्हणजे शिंदे कॉलेज आणि भद्रावती, बरोबर, ही एक ओळख आहे भद्रावतीकरांकरता. की स्वागतार्थ कुठली गोष्ट असेल, जेव्हा आपण गेटमधून प्रवेश करतो तर पहिल्यांदा नजरेस येते शिंदे कॉलेज, बरोबर. त्यानंतर विज्ञान आणि आपल्या जे आहे कला महाविद्यालय, ही ओळख जी आहे ही विस्तीर्णपणे आपल्याला दिसते. तर हे त्याला काय म्हणतो आपण की एक मुलूक राहिलेला आहे. मुलूक म्हणजे त्याला एक तोप जी आहे, बरोबर, धडाडी तोप जी आहे, ती सामाजिकची असो, क्रीडाची असो, शैक्षणिकची असो. आणि अनेक विद्यार्थी इथून घडलेले आहेत, क्रीडा क्षेत्रात गेलेले आहेत, सायन्स विभागात गेलेले आहेत, कला विभागातून वेगळ्या PhD झालेले आहेत, डॉक्टर झाले आहेत. आपलं फॅमिली जे आहे आज उच्च शिक्षणावरती पातळीवरती आपण सगळे जे आहेत, म्हणजे बाबांनी जी चालवला पायंडा आहे, जे स्वतः MCOM होते. पण मला वाटते राजकीय क्षेत्रामध्ये अनेक राजकीय मुलं जे आहेत राजकारणात वळताना दिसतात. पण बाबांचं एकच ध्येय होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूत आहे. ते आपल्या त्याला म्हणतो की जे सगळ्यांनीच प्राशन करायला पाहिजे, बरोबर आहे. आणि ही लॉंग टाइम चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे झालं आणि संपलं असं नाही. तर ही विचारसरणी बाबांनी तुमच्यामध्ये अभिप्रेत केली, मूर्तबेड रोवली आणि ती चालवत आहात. ती दुसरी पिढी आपण चालवत आहात. हे चालवताना कसं वाटतं की बाबा म्हणजे आज नाही आहेत, पण बाबा एक आधारवड म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आई आज आहे, बाबांच्या रूपात आई तुमचं जे आहे सगळ्यांकडे बघणं, त्यांचं चालणं आणि सगळ्यांवर एक दृष्टिकोन ठेवून चालणं हे खूप महत्वाचं आहे. तर बाबांना तुम्ही जे आहे एक आदर्श म्हणून जे आहे शिक्षणाचं हे म्हणून कसं पाहता त्यांच्याकडे? आज बाबा नाही आहेत, बरोबर. आज बाबा जर हयात असते तर त्यांना अजून जे नवीन आपण चालवलेले जे शिक्षण क्षेत्रातले काही विभाग आहे त्यांना उंच भर दिली आहे. तर काय वाटतं तुम्हाला? निश्चितच लहानपणापासून प्रत्येक मुलाला अभिप्रेत असते की आपला हिरो कसा असावा म्हणून. आमच्यासाठी किंबहुना माझ्यासाठी तरी माझे बाबाच माझ्यासाठी हिरो होते. लहानपणापासून त्यांनाच बघितलं, त्यांना पाहूनच त्यांच्या तत्वावर चालायचं हे शिकलो आम्ही त्यांच्याकडून. ते संस्कारच आमच्यामध्ये घडले. तेव्हा हळूहळू असं लक्षात आलं की असे क्षेत्र साहेबांनी पण बाबांनी पण सांगितलं की असे क्षेत्र आपण निवडायचे की ज्यांनी आपला फायदा न होत, म्हणजे आपला फायदा तर आहे पण जनसामान्यांचा पण फायदा झाला पाहिजे. त्यामध्ये एक शिक्षण एक क्षेत्र होतं आणि दुसरं होतं आरोग्य क्षेत्र. त्यामुळे आमचे जे मोठे बंधू आहे डॉक्टर विवेक शिंदे आणि त्याच्यापेक्षा जे लहान बंधू आहे डॉक्टर वैभव शिंदे,
तर डॉक्टर विवेक शिंदे हे सर्जन म्हणून नावारूपास आले आणि डॉक्टर वैभव शिंदे जे आहे ते MD मेडिसिन म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ वगैरे किंवा डायबिटीसचे जे पेशंट असतात त्यांना आहे. तर त्यांच्यासाठी आरोग्य सेवाबा म्हणून ते कुठे पण बाहेर जाऊ शकले असते. तुम्हाला माहित असेल डॉक्टर वैभव शिंदे आणि डॉक्टर विवेक शिंदे हे मेरिट स्टुडंट होते त्या काळचे. तर ते कुठे पण ते शिक्षण घेऊन कुठे पण फॉरेन मध्ये सेटल झाले असते, कदाचित बाहेर असते म्हणजे मुंबई पुण्या किंवा फॉरेनला बाहेर परदेशात जाऊ शकले असते. पण बाबांचं असं म्हणणं होतं की आपलं शिक्षण जे आहे हे आपल्या गाववाल्यांच्या कामात आलं पाहिजे. त्याच्यामुळं इथेच हॉस्पिटल टाकून या रुग्णांची इथे जे फॅसिलिटीज नाही आहे ती पुरेपूर आणण्याचा प्रयत्न आम्ही इथे केला. बाबांनी त्याची पायाभरणी केली आणि दोघांना पण इथे. त्यानंतर आमच्या वहिनी ज्या आहे, एक गायनेकोलॉजिस्ट आहे जी म्हणजे प्रसूती वगैरे जे असते नर्सिंग होम सारखं, आणि एक वहिनी जी आहे ती ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे म्हणजे डोळ्यांच्या ज्या डॉक्टर म्हणतो आपण. असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपलं इथं असावं आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी हा त्याच्या मागचा मानस होता. आणि ते पूर्णत्वास पण आलं, साहेब असतानाही आलं आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर हा एक वेगळा भाग झाला. आणि 2 मुलं म्हणजे मी, एक डॉक्टर कार्तिक शिंदे आणि आमचा एक लहान बंधू आहे डॉक्टर विशाल शिंदे जे फिजिकल एज्युकेशन मध्ये डॉक्टरेट आहे. मी फिजिक्सचा याच्यामध्ये आहोत, तो फिजिकल एज्युकेशन मध्ये आहे. तर आम्ही शैक्षणिक संस्था सांभाळायच्या आणि त्याला वृद्धिंगन कशा करायचा याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. तर हे जे 2 क्षेत्र आहे की आरोग्य आणि शिक्षण जे निरंतर चालणार आहे, ज्याच्यामुळे जनसेवा होईल, इथल्या लोकांना जागरूक करता येईल, इथल्या लोकांची सेवा करता येईल, अशा क्षेत्रामध्ये आम्हाला टाकण्यात आलं. यामध्ये आईचा फार मोठा वाटा आहे. आणि आमचे जे मामा आहे डॉक्टर जयंत वानखेडे सर, त्यांनी आम्हाला म्हणजे लहानपणापासूनच आणि आता पण सपोर्ट करत आहे आम्हाला त्या या सगळ्या बाबतीमध्ये. आणि खरं पाहता आनंद पण आहे की आपण एका चांगल्या क्षेत्रात आहोत. लोकांच्या सेवा करण्यासाठी लोकांना म्हणजे संधी मिळत नाही, आम्हाला ती संधी मिळाली आहे हे. तर याला कसं वृद्धिंगत करायचं हाच नेहमी आपला मानस राहिलेला आहे. आमच्या महाविद्यालयातून बरेचसे डॉक्टर्स होऊन गेलेले आहे आतापर्यंत. जर आता त्याची काउंटिंग जर केली, बरेचसे विद्यार्थी क्रीडापटू झालेले आहे. एक 900च्या जवळपास कलर कोड झालेले आहे विद्यार्थी. चोऱ्या शाळेमध्ये आता मागच्या वर्षी आम्ही माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला होता. तिथे पण बरेच विद्यार्थी असे नावारूपास आलेले आहे की कोणी पॉलिटिशियन बनलं, कोणी वकील बनलेले आहे, कोणी इंजिनियर्स बनलेले आहे, कोणी वैमानिक बनलेले आहे. ते सगळेच्या सगळे चोऱ्या शाळेमध्ये आले होते. तर हे एक अभिमानाची गोष्ट वाटते की नाही, आपलं काहीतरी जे समाजाला देणं होतं ते आता देणं सुरू आहे आणि व्हेरी हॅपी. यातून तुम्हाला असं म्हणावंसं वाटतं की आरोग्य आणि शिक्षण या दोन्हीही एकमेकांच्या संलग्नित आहे. बरोबर. आणि माणसाला अन्न वस्त्र निवार ह्या मूलभूत गरजा असतात. त्याबरोबर सर्वात मोठी जे आहे एज्युकेशन आणि आरोग्य, बरोबर, त्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. आणि त्या क्षेत्रामध्ये तुमचं एज्युकेशन क्षेत्र, 2 भावंडांचं एज्युकेशन क्षेत्र आणि 2 भावंडांचं आरोग्य क्षेत्र, बरोबर, त्याचबरोबर फॅमिली, परिवार हा सुद्धा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं आरोग्य क्षेत्रात आहे. तुमच्या वहिनी असेल, अजून जे आहे लहान भावांच्या हे असेल. तर कसं की म्हणजे आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन्ही बाजू ज्या आहे धरून विकसनशीलच्या दृष्टिकोनातून इथे पायंडा घातला आहे. किंबहुना तुम्ही म्हणालात की बाहेर जाता आलं असतं. अनेक राजकीय मंडळी, समाज क्षेत्रांची मंडळी जी आहे ती बाहेर गेलेली आहे. पण ती कसं आहे की ज्या क्षेत्रातून आपण घडलो, ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीचं आपलं देणं लागतं, बाबांनी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, बाबांच्या हातून काही किंबहुना काही गोष्टी उणीवा राहिल्या असतील, नाकारता येत नाही की तो काळ तसा होता की विकसनशीलच्या दृष्टिकोनातून चालताना काही गोष्टी अशा असतात की त्यावेळेस प्रोव्हाइड नव्हत्या. आज आपण या युगात पळवतो, अनेक चटक्यात मिळणारी गोष्ट पटकन मिळते. त्यावेळेस हे शक्य नव्हतं. पण बाबांनी जे आहे समाजकारण, राजकारण आणि शिक्षण क्षेत्र यामधून जी वाटचाल केली ती खूप मोठी म्हणजे हे झालेली आहे. पण यातून मला सांगायचं की तुम्ही तुमच्या दुसऱ्या पिढीला घडवण्याचं काम जे आहे ते खूप मोठं केलं. कारण की तुमचं अविरत काम सुरू आहे. संपलं काम, एखाद्याचं काम संपते, कुठतरी राजकीय प्रवास एखाद्या व्यक्तीचा राजकीय प्रवास सुरू होतो, लगेच संपतो. करेक्ट. सामाजिक प्रवास हा कधीच संपत नाही. आरोग्य प्रवास कधीच संपत नाही. शैक्षणिक प्रवासही कधी संपत नाही, तो अविरत राहतो.
समोरच्या पिढींना, येणाऱ्या दिशादर्शक पिढींना हा दिशादर्शक ठरतो. हा पायंडा बाबांनी त्यावेळेसच संकल्पना, एक विजन ठेवलं होतं आणि ते विजन ठेवून या पिढीकडे आपण वाटचाल, म्हणजे दुसरी पिढी तुम्ही वाटचाल करत आहात, हे महत्वाचं आहे. मला इथे म्हणायचं की तुम्ही मगाशी आरोग्याच्या संदर्भात बोलले की आणि शैक्षणिक संदर्भामध्ये तिथल्या स्पर्धा ज्या आहेत, आपण भद्रावती भद्रावती ऐतिहासिक झाली आहे, सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे, एक धार्मिकतेचं वलय आहे इथे, किंवा किंबहुना सर्व धर्म समभावाचे एक गुण्यागोविंदाने कार्यक्रम होतात. बरोबर. कुणी मोठं नाही, कुणी लहान नाही, यापैकीच एक स्वरूप असतं. या भद्रावती एक नाविन्यपूर्ण हा एक भाग आहे. राजकीय भाग जर सोडला तर एखादा कार्यक्रम हा धार्मिकतेने किंवा सामाजिक तेवढ्याच तत्परतेने एकत्र येतात आणि त्याची साक्ष आपण आहात. याच कॉलेजनी, या महाविद्यालयाने अनेक उपक्रमांना जे आहेत कॉलेज प्रोव्हाइड करून दिलं, मैदान करून दिली, विविध स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि कारण कसं आहे की एक समोरच्या पिढीला दिशादर्शक आहे. आपण आरोग्य क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्र यामधून तुमच्याशी संवाद जेव्हा साधत होतो, त्या आरोग्य क्षेत्रात कुठले उपक्रम घेतलेले आहेत आपल्या आरोग्य विभागातर्फे, आपल्या दुसऱ्या पिढीने, की जे इथल्या भद्रावतीकरांसाठीच नाही तर जिल्ह्यांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहेत? बरोबर. सर्वप्रथम याचं सगळं क्रेडिट जे आहे ना, ते आमचे वडील बंधू जी आहे, डॉक्टर विवेक शिंदे यांना जातं. कारण त्यांच्या प्रेरणेतूनच ह्या सगळ्या ज्या आरोग्याशी निगडीत असणारे जेवढे पण शिबिरं झालेले आतापर्यंत, सांगायचं म्हटलं तर डोळ्यांचा कॅम्प झालेला आहे, म्हणजे दरवर्षीच होतो हा, म्हणजे हे एक वर्षी झालं आणि थांबलं असं नाहीये. एड्स आणि रक्तदान याच्या संबंधित असलेले बरेचसे जनजागृती कार्यक्रम, रक्तदानाचे शिबिर आयोजित केले जातात आमच्या हॉस्पिटलतर्फे. त्यानंतर आरोग्याच्या संदर्भात मॅरेथॉन स्पर्धा सुद्धा हो, तो सांस्कृतिक मदत, हे ह्या सगळ्या ज्या कल्पना ज्या आहे, ज्याला जे सुपीक डोकं लागते, ते आहे आमचे वडील बंधू डॉक्टर विवेक शिंदे. त्यांच्या संकल्पनेतूनच ते रन फॉर युनिटी पहिल्या वर्षी सुरू केला, त्यानंतर रन फॉर डॉटर सुरू केला, त्यानंतर रन फॉर वॉक फॉर महाराष्ट्र, रन फॉर महाराष्ट्र, अशा विविध संकल्पनेला आधारित असलेले वॉक फॉर बचपन म्हणून एक हे झाला होता, मॅरेथॉन झाली होती आमच्याकडे. अशा विविध संकल्पनेवर आधारित असलेले कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा आरोग्याशी निगडीत असलेले, कारण लोकांना चांगल्या सवयी कशा लावता येईल हा त्याच्या मागचा हेतू राहते. किंवा वर्षातून एकदा आपण करायचं आणि थांबायचं नाही, तर ते वर्षभर चालत राहणारी, निरंतर राहणारी, आणि त्या उद्देशाने सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. सकाळचं वातावरण चांगलं असते. यावर्षी पण आम्ही करण्याचा मानस ठेवलेला आहे. तसा नवीन संकल्पनेतून आम्ही येत आहोत. रन फॉर, आता अजूनपर्यंत थीम ठरायची आहे, पण येईलच लवकरच. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या वीक मध्ये ते राहते दरवेळेस. यामध्ये तुम्हाला कदाचित आठवत असेल की तुम्ही लहान होता, म्हणजे एज्युकेशन घेत असाल त्यावेळेस, तर ह्याच कॉलेजमध्ये या समोरच्या मैदानामध्ये महाराष्ट्र आणि चळवळीचे जे प्रणेते आले आहेत, ते आज नाही शहीद झाले आहेत, आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे आले होते. त्यांचा कार्यक्रम इथे मी केला होता आणि तो एक प्रबोधात्मक कार्यक्रम होता. बरोबर. आणि बाबांशी जेव्हा संवाद साधला की मला कॉलेज हवा आहे, त्यांनी एका कुठलाही किंतु परंतुचा विषय न करता, अरे तू काहीतरी धडपडी करत असतो, त्यामुळे तुला काय काय हे करायचं आहे, किंतु परंतुचा विषय ठेवला नाही. आणि ते कॉलेज इव्हन इथला स्टॉप उपलब्ध करून दिला आणि तो कार्यक्रम फार दिशादर्शक ठरला इथे याच्यावरती. एक प्रबोधनाची चळवळ, एक संवैधानिक आणि अनिश च्या विचाराने प्रेरित असणारं व्यक्तिमत्व आज इथे येतं, गायडन्स करतं, मार्गदर्शन करतं, कॉलेज विद्यार्थ्यांना गायडन्स करतं. इथला प्राध्यापक वर्ग हा त्या चळवळीचा एक भाग बनतो. हे खूप महत्वाचं भाग झालेला आहे. महाराष्ट्र दर्शन किंवा हे महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, महाराष्ट्राचं दर्शन काय आहे, हा कार्यक्रम बाबांसोबत मी अभिप्रेत केला होता, पण त्यांना तो बघता आला नाही, ते विश्रांतीला गेले. पण जेव्हा ते सकाळी ते आले, त्यांनी म्हटलं की अरे रवींद्र, एवढा मोठा कार्यक्रम मला सांगितलं नाही, मला वाटलं सांस्कृतिक कार्यक्रम असेल, पण तो महाराष्ट्र दर्शन कार्यक्रम एवढा छान झाला की या कॉलेजमध्ये की महाराष्ट्रातल्या किंबहुना ज्या संस्कृती आहेत सगळ्या इथे साकारण्याचा प्रयत्न याच मैदानावरती झाला. आणि कॉलेज महाविद्यालयातले प्रिन्सिपल्स, लेक्चरर्स, इथला शिक्षक स्टाफ, विद्यार्थी आणि आपलं ट्रस्ट, जे प्रमुख पदाधिकारी आहात सगळ्यांनी हा सहभाग दर्शवला होता.
एक चळवळीचा भाग म्हणून हे कॉलेज आपण बघतो, म्हणजे संघाचा म्हणजे बरोबर. हेतूनही अनेक कॉलेजमध्ये कार्यक्रम होतात. पण ज्या प्रत्येक कॉलेजची एक पायंडा असते की किंवा व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता एक सामाजिक दृष्टिकोनाचा एक संदेश इथून गेला पाहिजे. बरोबर. इथून एक संविधानिक बाजू गेली पाहिजे. त्याचबरोबर एक आरोग्याचा विचार पण संदेश गेला पाहिजे. आणि आपले विद्यार्थी जे आहेत यांना प्रॅक्टिकली ज्ञान कसं देता येईल आणि त्यांना प्रॅक्टिकल कसं त्या याच्याकडे वळवता येईल, हा एक कॉलेजचा आणि आपल्या शिक्षण संस्थेचा भाग राहिलेला आहे. तर याच याच्यामधून अनेक उपक्रम घडत आहेत, घडत राहिले आणि घडत राहणार आहेत. बरोबर. किंवा याच्यामध्ये जे आहे आपला सहभाग हा नेहमीच असतो. एखादी घटना अशी असेल की ज्या घटनेने तुम्ही कदाचित जे आहे आनंदाच्या पर्वात जात असताना की एखादा दुःखद प्रसंग येतो किंवा आपल्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरतो की त्या गोष्टीत आपण हतबल झालेला असाल, असा कुठला क्षण आहे की ज्या गोष्टीने आपण कधी हतबल झालेला आहे, आपलं कुटुंब हतबल झालेलं आहे, कुठला क्षण असेल की तो त्या घटनेने तुम्हाला एक थोडंसं मनाला हे जे आहेत हे लावून टाकणार आहे? सगळं सुरळीत चालू असताना एखाद्यांचं म्हणजे पाठबळ जाणं, एखाद्याचा आधारवड गमावून बसणं, तो सगळ्यात दुःखद क्षण आमच्या आयुष्यातला राहिला. तो राहिलाय 14 जानेवारी 2021चा. त्यावेळेस आमचे वडील मरण पावले. तो एक हादरा देणारा क्षण होता, ज्याच्यामुळं समोर काहीच दिसत नव्हतं त्यावेळेस. पण त्यांनी दिलेली शिकवण मात्र नेहमी पाठीशी आहे. त्याच्यामुळं आम्हाला हिंमत राहते की साहेब किंवा बाबा आमचे असते या क्षणाला, जेव्हा तो निर्णायक क्षण येतो किंवा जेव्हा डिसिजन घ्यायचं असते, तेव्हा बाबा असते तर काय केलं असतं, बाबा असते तर काय म्हणाले असते, बाबांनी निर्णय काय घेतला असता. तर तो तसं आठवून आम्ही समोर कार्यरत करत राहतो की बाबा असते तर बाबांनी असं म्हटलं असतं, असा निर्णय घेतला असता. पण तो जो क्षण होता बाबांचं जाणं, हा सगळ्यात, आणि ते कधी पोकळी भरून निघणार नाही कधी साहेबांची. कारण गुरु म्हणून म्हणा किंवा बाबा म्हणून म्हणा, नेहमी आमच्या पाठीशी राहिलेले आहे बाबा. त्यांचे संस्कार आमच्यामध्ये जिवंत आहे अजून, आणि ते त्यांनी दिलेला जो वसा आहे तो अविरत सुरू राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भद्रावतीसाठी, भद्रावतीकरांसाठी ज्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे आमच्याच्यानं जेवढं होते आम्ही तेवढं करत राहतो आणि येणाऱ्या काळामध्येही करत राहू, असं म्हणायला काही हरकत नाही. कुठल्याही पक्षाशी आम्ही निगडीत नाही आहोत. आम्हाला समाजसेवेचा छंद म्हणा किंवा बाबांनी टाकून दिलेले जे गुण आहे ते याच्यातून जात असतो आम्ही. तुम्ही अंधश्रद्धेचा विषय काढला, अंधश्रद्धेचाच नाही तर असे अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेशी असलेले बरेच कार्यक्रम आपण आपल्या संस्थेअंतर्गत घेत असतो, पुढेही घेत राहू. कारण निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजू करणे हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये जर गुण रजू नाही झाले तर ते समोर भाबडे होऊ शकतात, अंधश्रद्धेला बळी पडू शकतात. म्हणून एक पिढी घडवण्याचं काम आमच्याकडे दायित्व दिलेलं आहे या ईश्वरांनी. तेव्हा ते पूर्णत्वास कसं न्यायचं याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी आपणही एक कार्यक्रम घेतला होता, मी IAS होणार सारखा. त्याचा आवर्जून उल्लेख करावा वाटते की त्या कार्यक्रमामुळं विद्यार्थ्यांमध्ये नवीन चेतना एक आली, नवीन उत्साह आला. विविध क्षेत्रात मातब्बर असलेले लोक येऊन आपले व्याख्यान देतात, आपले अनुभव शेअर करतात. तेव्हा विद्यार्थ्यांना थोडासा पाठबळ मिळते आणि त्याच्यामुळं देखील विद्यार्थी त्या कामाला लागतो की नाही, आपणही कलेक्टर होऊ शकतो, आपणही तहसीलदार होऊ शकतो. आणि त्या उद्देशानेच शिक्षण प्रणालीच तशी बनलेली आहे आपली, किंवा एखाद्याने आपल्याला मार्गदर्शन करावं आणि आपण त्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा जेव्हा म्हणतो, तेव्हा तसं विद्यार्थी त्या याच्यातून चाललेले आहे. आपल्या प्रशासकीय महाविद्यालयाचे काही विद्यार्थी PSI ची एक्झाम पास झालेले आहे. मला म्हणजे अभिमान वाटते या गोष्टीचा, गर्वास्पद बाब आहे. किंवा म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 विद्यार्थी PSI ची परीक्षा पास झालेले आहे. काहींनी पवित्र पोर्ट असे बँकिंगचे बरेचसे परीक्षा पास झालेले आहे. ते कुठल्या तरी याच्यावर रुजू झालेले पण आहात. अशा स्पर्धा परीक्षेतूनच विद्यार्थी घडत चाललेला आहे आणि हे मोलाचं काम आमच्यातर्फे होत आहे. आम्ही याचं माध्यम आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, खरंच अभिमान आहे. कौटुंबिक बाबीकडे वळताना जे आहे थोडंसं आपण कौटुंबिक बाबीकडे विषयाकडे थोडंसं जाऊया. आई जे आहे निलिमाताई, बाबा गेल्यानंतर तुम्हाला सावरणं, आदरवड देणं,
आणि त्याच प्रेरणेनं बाबांची उणी भासून देणं ह्या खूप त्यांच्या हे झालेलं आहे. बरोबर. तुम्ही आईकडे कसं बघता, म्हणजे आईनी जे आहे किंवा तुम्हाला बाबा नाही आहेत, आज बाबा असायला हवे, पण त्या काळात जे आहे बाबांनो अरे तुम्हाला या दृष्टिकोन चालायला पाहिजे, असे काही आठवणी आहेत का ज्यामधून तुम्हाला सगळ्यांनाच आई even नेहमी- आपलं नाही आपण सगळ्या भावंडांना, मला इथं अजून उल्लेख असं वाटतो सोनल तुमची बहीण झालेली हो, आहे की नृत्यांगना छान नृत्य हो. आविष्काराचं ते होतं, बरोबर. तिला क्लासिकल जो आहे जो आहे तो छंद अजूनही तिने जोपासलाय बाहेर. आणि मुळात जे आहे त्याच नावे सोनल टाकीज झालेली आहे. हो. आणि ते आवर्जून उल्लेख करावं लागेल, कारण बरोबर. कसं आहे, सोनल टाकीज हे मनोरंजनाचं एक बरोबर. अविभाज्य घटक झालेलं आहे, बरोबर. केंद्रबिंदू आहे. बरोबर. ज्या काळात जे आहे चाहता वर्ग हा म्हणजे चित्रपटाचा शौकीन होता, बरोबर. म्हणजे चित्रपट बघितल्याशिवाय त्याची जीवनाची सुरुवात होत नव्हती, Correct. आणि तो एक भाग झालेला आहे. आणि ते टाकीज जे आहे आपल्या सिनेमागृह, हे त्या सिनेमागृहात सुद्धा बाबा जे आहे आवर्जून त्या खुर्चीवर जाऊन बसून दिवसभर बसून राहायचे. बरोबर. हा सुद्धा मी म्हणजे लोकांनी किंवा मी स्वतः बघितलेला आहे. मी लहान असायचो, बरोबर. तिकीटच्या धोरकातून असं जो बघायचो तिथून, हो, हो. कधी कधी इंटरव्ह्यू व्हायचा, तिथून पिक्चर मध्ये एंट्री जे आहे असा भाग राहिलेला आहे. पण सोनल ज्या आहेत आई तुमच्या ज्या आहेत त्यांच्या नावे एक टाकीज झाली आहे. हे भद्रावती एक खूप झालेलं आहे. अजूनही ती कॉलेज हो, हो. टाकीज आहे, हो. पण नाव change पहिले असेल, तो पण माइलस्टोन तो बनलेला आहे असं म्हणतात. मनोरंजन जो आहे, बरोबर आहे. कारण की त्या काळातलं मनोरंजन जे आहे, त्या काळात टीव्ही नव्हत्या, बरोबर. त्याचबरोबर कुठली साधनं नव्हती, Correct. आकाशवाणी आणि बरोबर आहे. शिवाय रेडिओ आणि त्यानंतर चित्रपट असा एक बरोबर. अविभाज्य भाग राहिला होता. बरोबर. आणि म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन, त्याचबरोबर युवकांना नवीन प्रेरणा देण्यासाठी जे आहे, बरोबर आहे. मी शोले हा चित्रपट तिथून बघितला. तिथे बघितलं. तिथून बरोबर शोले या चित्रपटाच्या आज आपण धर्मेंद्र गेलेत, पण शोले दोन मित्रांची जी हे आहे त्यावेळेच्या जुन्या आठवणी ज्या आहेत ते त्या मनोरंजनातून घडलेल्या आहेत. आणि हा सगळा पायंडा एकाच व्यक्तीने एवढं सगळं निर्माण करणं साधी गमत नाही आहे. आज एक काम करायला राजकीय मंडळी कुठे एक पाऊल मागे घ्यावं लागतं, पण राजकीय म्हणून ते राज जगले नाही. बरोबर. बाबा राजकीय नव्हते असं मला हरकत नाही, राजकीय असते तर ते आज इथपर्यंत पोहोचता आलं नसतं, कुठे त्यांना एखाद्या विशिष्ट ठिकाणी जावं लागलं असतं. बरोबर. पण तुमची दुसरी पिढी किंबहुना या क्षेत्रात वाटचाल करत आहे, दिशादर्शक वाटचाल करत आहे. लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा, म्हणजे लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. तो बरोबर. कसं की बाबा या क्षेत्रात होते, पण ही मुलं राजकीय क्षेत्रात नाही, वाटचाल कशी करताना नाही. दिसत नाही. बरोबर. काम कमी पडली नाहीयेत. करू त्यांनी शकतो. राजकारणात किंबहुना या पलीकडेही गेली असती, परंतु हे क्षेत्र गाजवत आलं नसतं, बरोबर. जे अविरत सुरू आहे. आरोग्याचं क्षेत्र सुरू आहे, शिक्षणाचं, या सगळ्या यातून आपण चाललेला समोरचा प्रवास जो चाललेला आहे, या क्षेत्राकडे वाटचाल दिसत आहे. मला एक आपण थोडस सुटलंय की आईनी जे आदरवड म्हणून तुम्हाला जी समोरची जी दिलेली आहे ती कशी झाली आहे, की आठवण, एखादी अशी आठवण आहे की ज्या आठवणीने तुम्ही म्हणजे सगळे ज्या एक प्रेरित होता, किंवा कुठतरी म्हणजे आई अजूनही शिस्तपणा, कडकपणा जो असतो की नाही असं काही प्रसंग आहेत का? एक दोन नाही, असे? तसे आई आमची तशी कडक वगैरे असं काही नाहीये, पण बाबा थोडेसे कडक होते थोडे, म्हणजे हा. पण त्यांचा आयुष्यातला प्रत्येक दिवस हा आदर्श होता आमच्यासाठी. म्हणजे कुठलाही क्षण असा उधळला की बाबा असे असं ते असे करायचे बा, असं वगैरे म्हणून. पण मला एक वाटतं की बाबा जरी कठोर होते आणि पण त्यांना नमुन्याचं काम आईमध्ये होतं. मान्य आहे. आई जे आहे बाबांपेक्षाही एक कठोर भूमिका जी आहे हो, बरोबर. असायची. म्हणजे मृदू इकडे आईचं वलय, वात्सल्य, प्रेम हे जे आहे आपण अनुभवतो, परंतु बाबांना जे आहेत याच्यामध्ये ठेवण्याचं हे जे आहे कसब जे आहे ते आईमध्ये होतं. हे म्हणायला काही हरकत नाही. मनाला काही हरकत नाही, पण आई तशा सौम्य, म्हणजे हा, सुरुवातीपासून शांत शांत स्वभावाच्या हा. आजही तशाच आहे. त्याच्यामुळं पण कुटुंबाला एकत्र करून ठेवण्याची जी शैली आहे आईची, ती अजूनही आहे. आजही आम्ही म्हणजे आता जरी डॉक्टर साहेब इकडे असले तरी आम्ही ब्रेकफास्टला तिकडेच भेटतो. आईच्या हातची जी न्याहारी जी आहे, करेक्ट, सकाळचा जो न्याहारी आहे, हे एकत्र एका टेबलवर एका टेबलवर होते. बरोबर. त्या ती न्याहारी घेतल्यानंतर आईचा जो वलयाचा भाग आहे, प्रेमाचा भाग आहे, बरोबर. घेऊन समोरची दैनंदिनी करेक्ट. वळतात. नंतरच पुढे ते दैनंदिन जीवना संध्याकाळी किंबहुना तुम्ही एकत्र याल हा भाग नसतो. पण पण सकाळची न्याहारी जी आहे, मात्र आवर्जून असते. एका टेबलवर बाबांनी अजूनही चालवलेला पायंडा जो आहे तो अजूनही अजूनही कायम. कायम आहे. आणि त्यातल्या त्यात आईच्या हातचं एखादी पक्वान्न खायला मिळालं म्हणजे देवच पावला म्हणायचं. आमची आई नॉनव्हेज खात नाही, पण नॉनव्हेज बनवते उत्तम. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण मांसाहारीच आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरा प्रश्न होता तुमचा की ताईबद्दल.
ताई अजूनही ती जी भरतनाट्यमची ती विशारद झालेली आहे. त्यांनी आचार्य पदवी पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये, आणि ती अजूनही त्या क्षेत्रामध्ये आहे. ती आता सध्या बगोटा म्हणजे कोलंबिया सारख्या शहरामध्ये आहे. ती जावई आमची मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ऍज अ इंजिनियर म्हणून काम करताय. तर ती अजूनही परदेशात राहत आहे, पण तिथे पण तिने तो छंद काही सोडलेला नाहीये. त्यांचे जे जोपासलेला आहे, त्यांचे जे गेट टुगेदर होत असतात किंवा त्यांचे जे कंपनीचे जे कार्यक्रम होत असतात, त्यामध्ये हिचा परफॉर्मन्स म्हणा किंवा रेग्युलर प्रॅक्टिस म्हणा ही सुरू आहे, अजूनही सुरू आहे. त्याच्यामुळं ताईचा पण आमच्यावर तशी मन छाप आहेच राहिलेलाच आहे. पण आई कौटुंबिक याच्याकडे आपण एक राहिलेला प्रश्न होता माझा, की आई कठोर कधी झाल्या आहेत तुम्हावरती, भावंडांवरती? कठोर मला तसं असं आठवत नाहीये किंवा आईचा वगैरे मार कुठे खाल्लाय का, शाब्दिकपणा किंवा असा? तो तर लहानपणी दरवेळेस आमच्यावरती बला आली नाही, कारण आमच्यासाठी शिल्डिंग म्हणून ज्याला म्हणतो आम्ही, कव्हर जे होतं ते मोठ्या भावाचं होतं किंवा आमचे सगळे पाप सगळ्यात मार जास्त जर आमच्या घरी खाल्ला असेल तर डॉक्टर विवेक शिंदे सरांनी. आता पण या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आम्हाला वडील म्हणून तेच आता सध्या सांभाळत असलेला म्हणायला काही हरकत नाही, कारण विद्यापीठाच्या राजकारणामध्ये पण त्यांचा अंतर्भाव आहे. ऍज अ मॅनेजमेंट काउन्सिलर म्हणून मागच्या 5 वर्षामध्ये ते विद्यापीठाच्या याच्यात होते. यावेळेस सिनेटर म्हणून आलेले आहे. आणि विद्यापीठाशी आईचं एज्युकेशन काय झालं? आईचं डिग्री झालेली आहे, BA, आणि DED झालेलं आहे. ते लग्नाअगोदर होतं की लग्नानंतर? लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर डिग्री कम्प्लीट झाली. अच्छा, मध्यंतरी झालं असावं. ते बाबांची प्रेरणा बाबांचं म्हणणं पहिल्यापासून शिक्षणाप्रती वेगळंच त्यांचं वलय होतं. त्याच्यामुळं शिक्षण सोडायचं नाही, उलट वृद्धिंगत कसं करता येईल ह्याला ते प्रमोट करायचे. किंबहुना तुमच्या बरोबर ज्या मित्रमंडळ जे आहेत की राहिलेले आहेत, ते सुद्धा आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत. तुमची मित्रमंडळी आहेत की जे तुमच्या क्लासमधून शिकले. मला इथे आवर्जून उल्लेख असं वाटतं की डॉक्टर पुसनागे सर, त्यांचे वडील जे आहेत, जे तुम्ही उल्लेख केला, शिक्षण संस्थेचे सचिव किंवा पदाधिकारी जे संस्था त्याच्यामध्ये मंडळामध्ये आलेले आहेत, ते सगळी जबाबदारी सांभाळायची. बरोबर. म्हणजे बाबांनी जे सुचवायचे त्यानुसार त्यांची मुलं जे आहे की ती सुद्धा तुमचे वर्गमित्र असताना ते सुद्धा शैक्षणिक क्षेत्राच्या याच्यातून याच कॉलेजमधून बाहेर पडलेली आहे. बरोबर. तुम्ही मगाशी बोला की सर्व धर्म समभाव सामाजिक दृष्टिकोनातून चाललेला वसा जो आहे इथून घडवलेला आहे. अनेक विद्यार्थी आहेत ती वंचित असो किंवा मागासवर्गीय असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, की कसा वर्ग धर्म किंवा सर्व समभाव हा भावना जोपासली गेली आहे. तर असे कुठले मित्र आहेत की अजून त्या पलीकडे की तुम्हाला आठवतात की जे वर्गमित्र त्या या वेगळ्या क्षेत्राकडे? माझ्या वर्गमित्र म्हणण्यापेक्षा डॉक्टर साहेबांचे वर्गमित्र ते होते, आणि ते अजूनही आहे. म्हणजे वैभव सरांचे वर्गमित्र म्हणजे पुस्ताके सरांचे जे छोटे मुलगा आहे, मोरारजी नाव आहे त्यांचं, आणि त्यांचे मोठे बंधू पुस्ताके सरांचे मोठे सुपुत्र संजू पुस्ताके, ते डॉक्टर साहेब म्हणजे विवेक सरांच्या सोबतचे. ते अजूनही मला वाटते एनेस्थेटिस्ट आहे. ते सुंगनी द्यायचे. ते अजूनही आपल्या हॉस्पिटलशी अटॅच आहे आणि ते अजूनही कार्यरत चालू आहे त्यांचं पण. असं या पलीकडे थोडंसं दुसऱ्या याच्याकडे वळताना थोडंसं मला इथे आपला संवाद त्याच्यामध्ये काही गोष्टी नमूद कशा वाटतात त्या अशा की कौटुंबिक जे आहे आपण विचार करतो त्या अनुषंगाने बाबांची जी भावंड आहे, जसं स्वर्गीय मधुकररावजी शिंदे, बरोबर, त्यानंतर स्वर्गीय पंजाबरावजी शिंदे, आणि त्यानंतर श्रीनिवासरावजी शिंदे, ही भावंड जे आहेत बाबांची, ही सगळं एक संलग्नित असा वाडा होता. बरोबर. आठवत असेल की तुमचा जन्म आणि बाबा समोर एक चबुतर असा त्या गोठ्यावर बसायची. बरोबर. सगळी भावंड ज्या चर्चा करत बसायची, त्या आठवणी तुम्हाला? हो, आहे, अजूनही आहे आम्हाला. म्हणजे मला लहानपणापासून आम्ही तेच पाहत मोठं झालेलं आहे. आमचं घर जरी वेगळे असले तरी आम्ही संयुक्त कुटुंबच आहोत असंच मानतो. अजूनही तसंच आहे. शिंदे परिवारामध्ये ते हे कार्यक्रम असला की कार्यक्रम असो किंवा कुठली भाजी बनली तरी ती सगळ्या घरी जाणार. ती म्हणजे ते अजूनही तो सामाजिक म्हणजे सलोखा जो आहे तो अजूनही तसाच आहे.
ती नाड तेव्हा जुळली, म्हणजे आमच्या वडिलांपासून जेव्हा जुळली ते आजही आमच्यामध्ये पण आहे. म्हणजे आजही प्रशांत भाऊ असो की रवी भाऊ असो, इकडे दिलीप भाऊ असो, राजू भाऊ असो, आमचे सगळ्यांचे ते शिंदे कुटुंबातलं जे आहे ते अजूनही सलोखा तशानं तसाच आहे. त्याच्यामुळे त्यात काही दुफळी पडलेली नाहीये. म्हणजे दुसरी पिढी असूनही आम्हाला ती अजूनही ती नाड अजून तशान तशीच आहे असं म्हणायला काय हरकत. तो ऋणानुबंध आहे, तो जुळला आता. बाबांचा एक कट्टा होता आणि त्या कट्ट्यावरून जात असताना प्रत्येकांना ते थांबवायचे. आणि एव्हन जो आहे त्या समोर तुमचा कट्टा जातो, एक त्या गोठ्यावरती बसून हो, असायचे. हो. जो दिसेल त्यांना हाक म्हणून चर्चा सभा सुरू व्हायची. बरोबर. आणि आज मी एकदा असं बघितलं की चारही भावंड जे आहेत बसून असताना चर्चा सुद्धा, मी खूप लहान होतो त्यावेळेस, बरोबर. ते अनुभवलेले जे भाग आहेत. इकडे कौलाचं घर होतं, हो, हो, गाई हो. म्हशी वगैरे अशा हो. हे असायच्या. आणि सगळं म्हणजे संवर्धन म्हणतो आपण. आणि त्या सगळं त्यातलं जे काही आहे तो सगळा अभ्यासपूर्ण, म्हणजे एक ग्रामीण जीवनाचा एक भाग झालेला आहे. तर भावंडांना जे आहे सोबत आपण काम करताना त्या भावंडांनाही या कौटुंबिक यात सामावून घेत त्यांचाही विकासात्मक दृष्टिकोन बाबांनी बाळगलेला आहे. बरोबर. आणि ही खूप अभिमानाची बाब आहे. म्हणजे असं कुठंच म्हणजे नाही की कुठतरी आपण भावंडांना दूर सारलं बा, ही भावना त्यांनी जोपासली नाही, ती जोपासून ठेवली. तर या भावंडांविषयी जे काका आहेत तुमच्या एवढ्या, नाही, निश्चितच आम्हाला बालपणापासून याचं म्हणजे आम्ही जे पाहत जे मोठं झालोय ते आतापर्यंत पण तसंच आहे असं मला म्हणजे अभिमानानं मला सांगता येईल. बाबांचा उद्देशच तो होता की आपण वाढलो तर आपल्यासोबत आपलं कुटुंब पण वाढलं पाहिजे. कुटुंब म्हणजे आता इथं निव्वळ रक्तातल्या नात्यातलेच कुटुंब नाही, तर आपले जे संस्थातले कर्मचारी आहे हे देखील वाढले पाहिजे. कुटुंब आहे. उदाहरण द्यायचं झालं तर गुंडावर सर आपल्याकडे MCBC ला ऍज अ टीचर म्हणून होते. त्यांची पण एक शिक्षण संस्था त्यांनी काढून दिलेली आहे. म्हणजे आज साई आता मोठं स्वरूप झालं त्याचं, पण सुरुवात त्यांची साहेबांच्या मार्गदर्शनातच झाली. तर आपण वाढलो, आपल्या सोबतचे पण वाढले पाहिजे. ज्याच्यामध्ये करण्याची काही जिद्द आहे, हिंमत आहे, त्यांना हिंमत देणे, आर्थिक पाठबळ देणे, इथून बाबांची सुरुवात होते. त्याच्यामुळं आपण तर वाढलोच. आपल्या कुटुंबातले मुलं व्यवसायाने म्हणा, ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, कोणी व्यवसायात जाते, कोणी सर्व्हिसमध्ये जाते, कुणाला कसं उभारता येईल, त्याला मोठं कसं करता येईल, हा मानस नेहमी राहिलेला आहे बाबांचा त्याच्या मागे. आपण भद्रावती जे आहे, भद्रावतीकरांना काय दिलं, आपल्या सगळ्या बाबीतून भद्रावतीकरांना काय दिलं, हा माझा प्रश्न आहे. उत्तर असं देता येईल की काय नाही दिलं असं म्हणता येईल. तसं लक्षात असं एकदम रिकॉल होणं, एवढ्या साऱ्या गोष्टी ते सांगणं एका ओघात कठीण आहे. पण शिक्षण आणि आरोग्य ज्या मूलभूत गरजा आहे याच्यामध्ये नेहमी आम्ही अग्रेसर राहिलेलो आहे. आम्ही दिलं म्हणण्यापेक्षा ते आमचं कर्तव्य होतं असं म्हणायला काही हरकत नाही. शिंदे कुटुंबानंच प्रत्येक वेळेस सढळ हाताने प्रत्येकाला मदत केलेली आहे. कुठलाही स्वार्थ न बाळगता निस्वार्थ भावनेनं जी मदत केलेली आहे, ती मदत केलेली लक्षात ठेवणं म्हणजे थोडंसं माणुसकीला चांगलं वाटणार नाही. पण जेवढं होतंय तेवढं करतो आहे आणि अविरत हे काम चालत राहणार आहे. त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भद्रावतींनी जे आहे, आपण काय दिला हा प्रश्न माझा होता, त्यावरती जे अभिप्रेत उत्तर जे आहे ते आपण संक्षिप्त भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. मला इथे मला असं वाटतं की तुमच्या उत्तराला एक समर्पक बाजू म्हणून मला मांडावीशी वाटते. भद्रावतीकरांनी काय दिलं यापेक्षा भद्रावतीकरांनी तुमच्याकडून काय घेतलं हे महत्वाचं आहे. कारण की इथे शिक्षणाच्या वाटा ज्या आहेत भद्रावतीकरांनी अनुभवल्या, आरोग्यदायी बाबी अनुभवल्या, त्याचबरोबर इथला विकसनशील दृष्टिकोन अनुभवला. बरोबर. आणि सामाजिक विविध उपक्रमातून आपण चाललेली जी वाटचाल आहे ती किंबहुना चालत आहे, चालत राहणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला सढळ हाताने जी मदत आहे ती शैक्षणिक दृष्टिकोनातून असो किंवा वेगवेगळ्या पैलू आहेत त्या सांगण्यासारख्या नाही आहेत, पण त्यातून पायंडा आपण चालवलेला आहे. दुसरी पिढी जी आहे ही या स्तरावरती आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर या पिढींनी समोरच्या पिढीला दिशादर्शक असा कुठला संदेश असू शकतो की या ऐतिहासिक भद्रावती नगरीची वाटचाल राहिलेली आहे
इथे आज विस्तीर्ण झालेला आहे. नगर परिषद आल्या, स्थानिक स्वराज्य निर्माण झाले आहेत. 3-4दा इथे झालेला आहे. सगळ्या इथलं विकसनशील जे भद्रावती जे आहे, त्या दृष्टिकोनाकडे तुम्ही कसं पाहता? विकसनशील दृष्टिकोन जे तुम्ही बाळगला त्यात काही नाही, पण विकसनशील भद्रावती, औद्योगिक क्षेत्रातील भद्रावती, आजूबाजूला पर्यटनात्मक भद्रावती, वन वैभव असणारी भद्रावती, वेगवेगळ्या जे आहे धार्मिकतेनं आणि आपल्या पुरातन विभाग या सगळ्या गोष्टींनी भद्रावती याविषयी तुमची काय संकल्पना आहे? म्हणजे काय जे आहे म्हणजे आता संदेश आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा आम्ही बघतोय किंवा संस्थेचा एवढा विकास झालेला आहे, त्या दृष्टीने आजची जी पिढी आहे त्या पिढीकडे माहिती भरपूर आहे. म्हणजे तुमच्याकडे मोबाईल आल्यामुळं तुमच्याकडे माहिती भरपूर आहे, परंतु तुमच्याकडे नॉलेज नाही आहे, ज्ञान नाही आहे. हा जो माहिती ते ज्ञानाचा जो प्रवास आहे, इथं आमचं ऍक्च्युली काम होत आहे. समजा म्हणजे माहिती तर आहेच तुमच्याकडे, पण ज्ञान नाही आहे. ते ज्ञान अर्जन करायचं काम जे जे कोणी करत असेल त्यामध्ये आमची भूमिका मोठी आहे असं मला वाटते. भविष्यामध्ये भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत अशा बरेचसे स्किल्ड बेस प्रोग्राम आम्ही घेऊन येणार आहोत, ज्याची तरतूद आमची सुरू झालेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर या अगोदर पण मशरूम कल्चर सारखे कोर्सेस आम्ही डेव्हलप केले होते. वर्मी कल्चर जे गांडूळ खताचं जे आहे त्याचं पण त्याचे कोर्सेस आम्ही डेव्हलप केलेले आहे. यावेळेस आम्ही नर्सिंगचे कोर्सेस लॉन्च करणार आहोत, त्याची पण तरतूद झालेली आहे. आणि ताडोबा सारख्या ठिकाणी तिथलं जे हॉटेल मॅनेजमेंट आहे, कारण तिथे बरेचसे रिसॉर्ट्स ओपन झालेले आहेत, तर तिथल्या रिसॉर्ट्समध्ये हॉटेल मॅनेजमेंटला लागणारा जो कोर्स आहे तो डेव्हलप करून इथले मुलं भूमिपुत्र जे आहे हे कसे लागतील, त्यांना त्या याचा कसा फायदा होईल रोजगाराच्या हिशोबाने, ह्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. भद्रावती आणि परिसरामध्ये बरीचशी इंडस्ट्रियल एरिया आहे, त्याच्यामध्ये स्किल्ड बेस लेबर त्यांना गरजेचे आहे. त्याच्यासाठी कोणता कोर्स त्यांना लागेल, तो कोर्स आपल्या इथे कशा चालू करता येईल आणि ह्याचा MOU त्या इंडस्ट्री सोबत करून इथले मुलं कसे तिथे लागेल आणि त्यांना त्यांच्या हाताला रोजगार मिळेल, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्न चालू देखील आहे. इथल्या ह्याच्यामध्ये एक माझा एक प्रश्न सुटलाय. तो प्रश्न इथे विद्यार्थी जे आहेत, वंचित विद्यार्थी आहेत, जे अनाथ आहेत, ज्यांना आईवडील नाही आहे, किंबहुना त्यांना पाठबळ नाही आहे, आरोग्यदायी बाबी संदर्भात त्यांना कुठलंही असं योगदान मिळताना दिसत नाही. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा जे शिकण्याची नवीन उमेद घेऊन वाटचाल करणार आहेत, त्यातून आपण उद्याचा भारत बघतोय त्यांच्यामधून आज इथून अजून उल्लेख करावा लागेल की आष्टीमध्येच आत्ताच एक अपंग विद्यार्थ्यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आहे. ओके. आणि ती गाजत आहे सध्या. पण भद्रावतीमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यामधून आता उद्याचा भारत बघू पाहतोय. ते विद्यार्थी कुठे मागे पडू नयेत आणि वंचित राहू नयेत, यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणा किंवा त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहे यासाठी तुमचा काय सामाजिक भाग असू शकतो? निश्चितच दिव्यांगासाठी एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर राहिलेला आहे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचा. पण त्यासाठी अशी विशेष, जसं आपण म्हटलं की बाबा विशेष एखादी कॉलेज किंवा अभ्यासिका अजूनपर्यंत आपल्याकडे नाही आहे, परंतु त्यांचा 3% जो रिझर्वेशन कोटा आपल्याकडे असतो त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना, त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या पण काही सुखसुविधा आहे त्या संस्थेमध्ये ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे. म्हणजे रॅम्प असो किंवा त्यांच्यासाठी जर अंध विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी ती ब्रेस लिपीची जी त्यांची पुस्तकं असो किंवा त्यांना लागणारी व्हीलचेअर असो, असे विविध दिव्यांगांना लागणाऱ्या सुखसुविधा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक इमारतीमध्ये आपण त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे. आपला कॉलेज आणि महाविद्यालय शिक्षण संस्थेचा आपले विस्तीर्ण असा प्रवास आणि गोंडवाना विद्यापीठ नव्यानं आलं आणि नागपूर विद्यापीठ, नागपूर विद्यापीठाची संलग्नित आपली जी शैक्षणिक उलाढाल सुरू होती आणि आता गोंडवाना विद्यापीठ, या दोन्ही विद्यापीठातलं साधारण काय मला वाटतं? 2011 मध्ये याची फाळणी झाली म्हणजे नागपूर विद्यापीठापासून गोंडवाना विद्यापीठ हे वेगळं झालं. तर प्राधिकरणं तीच असतात, लोक पण तीच असतात, त्याच्यामुळे काही असा विशेष फरक पडला अशातलं वाटत नाही.
परंतु गोंडवाना विद्यापीठामध्ये नवीन काही कोर्सेस सुरू केलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळं कॉलेजचा महाविद्यालयाचा फायदा निश्चितच होईल. आणि तिथल्या प्राधिकरणावर आमचे मोठे बंधू डॉक्टर विवेक शिंदे जे आहे ते ऑलरेडी आहे, त्याच्यामुळं कॉलेजचा पण त्याच्यामुळं फायदा होते. आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण तिथे प्रतिनिधी म्हणून तिथे मांडू शकतो, त्याच्यामुळं कॉलेजचा तो एक फायदा आहेच. म्हणजे पण विद्यापीठामध्ये असा काही फार असा फरक पडला अशातला भाग नाही आहे, परंतु चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी त्यांनी विशेष तरतूद करावी असं नेहमी वाटते आणि त्याच्यासाठी प्रपोजल पण डॉक्टर साहेबांनी दिलेले आहे. बघूया आता भविष्यात काय होते. तर त्याच्यामध्ये वाटचाल करताना भविष्याच्या दृष्टिकोनातून तुमचे 3 उद्देश कुठले राहणार आहे की जीवनामध्ये, की वर्षानंतर ही संस्था विकसनशील दृष्टिकोन अनेक प्रयोग आणि अनेक अधिकृत विषय घेऊन चालणार आहेत? मी जसं आता सांगितलं की बा प्रत्येक हाताला रोजगार मिळालाच पाहिजे, त्या दृष्टीनं तसे कोर्सेस डेव्हलप करणं हे आमचं दायित्व राहणार आहे आणि भविष्यात ते होणार देखील आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आम्हाला बऱ्याच अजून मजल गाठायचे आहे. नवीन नवीन गेम्स जे आहे ते आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. जसं मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही धनुर्विद्या हा गेम हे केला होता, इंट्रोड्यूस केला होता. त्याच्यासाठी लागणारी सगळी सुविधा ज्या आहे त्या सगळ्या आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्याच्यामुळे ते विद्यार्थी आज राज्यस्तरावर जाऊन आपलं प्रतिनिधित्व करत आहे. मागच्या वर्षी आणि या वर्षी मलखांब या ग्राउंडवर तुम्हाला दिसेल, मलखांब हा जो विलुप्त पावलेला गेम आहे तो याखेरीज भद्रावती सारख्या ठिकाणी जो एक काळ होता की कुस्तीगिरांचा हा प्रदेश होता, तर तो गेम सध्या दुर्मिळ झाला आहे, लुप्त झालेला आहे. परंतु त्या गेमला सुद्धा आपण प्रोत्साहन म्हणून आपण आपल्या इथे तो सुरू करण्याचा मानस भविष्यात राहणार आहे. ज्या गेमला मोबाईलनी रिप्लेस झालेला आहे तो गेम. बरोबर. आज आपण जे आहेत या संस्थेच्या विस्तृत शाखा आणि विस्तीर्णपणे मांडल्या विकसन दृष्टिकोनातून समोरचे जे आहेत उपक्रम जे आहेत आपण चालवणार आहात आणि विविध वाटचाल जी प्रदीर्घ आलेली आहेत. तर संस्थेला किंवा आपल्या सगळ्या विभागांना कुठकुठले पुरस्कार जे नामांकन मिळालेले आहे त्या संदर्भात आपण यात उल्लेख करावा की कुठले पुरस्कार मिळालेले आहेत आपल्या शैक्षणिक संस्थेला, आरोग्य विषयाला किंवा बघा. ओके. निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय जे 1993ला जे उभारलं होतं त्याला ए ग्रेड नॅक मान्यता प्राप्त आपल्याला मिळणारच होतं, पण एका पॉईंटनी ते हुकलं. म्हणजे B+ मध्ये आपण आज तिथे आहोत. त्या व्यतिरिक्त 2024ला उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून आपल्या गोंडवाना विद्यापीठातर्फे आपल्या याच्यामध्ये त्याला मान प्राप्त झालेला आहे. या इथे जसं यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय जे आहे इथलं, तिथे आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा जी मुख्यमंत्रीची योजना आहे त्यामध्ये 2रं बक्षीस मिळालेलं आहे. यावर्षी पहिलं बक्षीस मिळण्याची आमची अपेक्षा आहे, त्याच्याकडे आम्ही वाटचाल करीत आहोत. आणि या अगोदर पण म्हणजे आता खूप बऱ्याच वर्षापासून बरेचसे पारितोषिक विद्यार्थी आमचे राज्यस्तरावर, नॅशनल स्तरावर, काही एक विद्यार्थी दरवर्षी आमचे जात असतात. तर ते पण एक वाखाणण्याजोगं आहे की दरवर्षी आपले विद्यार्थी बुद्धिबळामध्ये व्हॉलीबॉल, क्रिकेट, तुमच्या कबड्डी आणि असे विविध खो खो वगैरे असे जे गेम्स आहेत त्यामध्ये राज्यस्तरावर आणि नॅशनल राष्ट्रीय स्तरावर पण गेलेले आहे. सामाजिक क्षेत्राच्या घडामोडीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या आपल्या बाहुली या जिल्ह्यामध्ये भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये एक शिक्षणाचं माहेरघर निर्माण करणाऱ्या अशा वटवृक्ष असणाऱ्या शिंदे कॉलेज महाविद्यालय यांना विजिट देता आली आणि एक सांगावंसं वाटतं की ज्या शिक्षणाचं एक वटवृक्ष ज्यांनी निर्माण केला असं एक स्वर्गीय निळकंठरावजी शिंदे जे माजी आमदार आलेले आहेत. 1971 चा जो काळ जो आहे तो शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जे आहे सगळं सुरुवात केली आणि चोरा या ग्रामीण विभागातून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोडली. त्याचबरोबर त्यांचा राजकीय प्रवास हा 78 पासून जरी सुरू झालेला असला तरी 1971 पासूनच त्यांचं विजन जे आहे शैक्षणिक क्षेत्रात एक खूप डोक्यामध्ये त्यांनी आपल्या ठेवलेलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल ही अविरत सुरू झाली. शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत त्यांनी या संस्थेसाठी या कॉलेज महाविद्यालयासाठी जसं स्वर्गीय निळकंठराव शिंदे महाविद्यालय, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळा, त्याचबरोबर चोळा जे आहे यमुनाताई स्वर्गीय जे आहे शिंदे आपले शाळा विद्यालय राहिलेलं आहे.
हे सुरुवातीचं एक वृक्ष जे आहे राहिलेला आहे. त्याचबरोबर आणि इथे प्रशासकीय सेवा अभ्यासक्रम जे आहे भद्रावती, त्यानंतर वरळा शिंदे च्या आपल्या नावावर असणारं प्रशासकीय सेवा अभ्यासक्रम, त्याचबरोबर संशोधन केंद्र, औद्योगिक शिक्षण संस्था, नर्सिंग कॉलेज आणि वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अशा वटवृक्षाच्या शाळेच्या छत्रछायाखाली आज म्हणजे अनुभव घेता आला. स्वर्गीय निकंठरावजी शिंदे यांनी केलेली वाटचाल आणि शैक्षणिक घोडदौड ही खरोखरच व्याख्यानाजोगी आहे. ज्या क्षेत्राकडून ही दुसरी पिढी जी आहे अनेक ध्येय धोरणं आणि सामाजिकतेचं वलय आणि वेगवेगळ्या विषयांना हात घालून एक सामाजिकचा पायंडा भद्रावतीसारख्या नगरीमध्ये अविभाज्यपणे चालवत आहे. हा एक दिशादर्शक आणि प्रेरणादायी विचार आहे आणि खरोखरच इथून अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्राकडे महाराष्ट्रातच नव्हे किंबहुना देशाच्या कानाकोपऱ्यात बाहेर देशामध्ये आपलं शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि न्यायिक क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि अभियंता क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहेत. ही आणि PhD पर्यंत पोहोचलेले इथले लेक्चर स्टाफ, वर्ग शिक्षक, इथला प्रिन्सिपल वर्ग हा खरोखरच दिशादर्शक त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि त्याच आधारावरती ही शाळा, कॉलेज, महाविद्यालय अविरतपणे दिशादर्शक ठरणार आहे. येथील सामाजिक भावना, भद्रावती ऐतिहासिक नगरी ही धार्मिक आणि सर्व विविध अष्टपैलू भूमिकेत राहिलेली आहे. या भूमिकेत त्या कॉलेजचा त्या शिंदे परिवार जे आहे, जे डॉक्टर विवेक शिंदे, डॉक्टर कार्तिक शिंदे, डॉक्टर जे आहे विशाल शिंदे, डॉक्टर वैभव शिंदे, त्याचबरोबर जिथून इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो त्या आपल्या निलिमाताई आई ज्या आहेत शिंदे यांचा या वाट्यामध्ये खूप मोठा महत्त्वाचा सहभाग झालेला आहे. त्याचबरोबर त्यांची सवंगडी या सर्वांनी एकत्र येऊन या कॉलेजला दिशादर्शक मार्गदर्शनाचा एक समोर अजेंडा चालवला आहे. हा खरोखरच प्रेरणादायी आहे. नमस्कार डॉक्टर कार्तिक शिंदे, आपल्याशी भेटून जे आहे हा संवाद साधता आला आणि या कॉलेज संदर्भात अधिक माहिती जाणून घेता आली. समोरच्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये काही जे राहिलेला भाग आहे तो आपण घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.